तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वरमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की डाऊन ट्रेंड कसा स्टार्ट होतो किंवा डाऊन ट्रेंडची जी काही कॅन्डल्स आहे ते कशा क्लोज होतात किंवा डाऊन ट्रेंड आहे असं आपल्याला डाऊन ट्रेंड म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. किंवा नाही का, कोणत्याही गोल्डमध्ये असो किंवा बिटकॉइन मध्ये असो कोणत्याही याच्यात असो डाऊन ट्रेंड म्हणजे काय आपण ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं तर डाऊन ट्रेंड म्हणजे काय, तर डाऊन ट्रेंड म्हणजे काय, तर मित्रांनो इकडे बघा. इथं काय, तर या झोनचा एक ब्रेकआउट झालेला आहे. ओके. आपल्याला काय बघायला भेटतं की हा या झोनचा एक चांगला मस्त एक ब्रेकआउट झालेला आहे. ओके. म्हणजे बघा, इथनं एक रेजिस्टन्स होता, इथनं एक रेजिस्टन्स होता, इथनं एक मस्त ब्रेकआउट झालं, पण सस्टेन नाही केलं. सस्टेन का नाही केलं? का कारण की काय, तर त्या ब्रेकआउटला काय, तर तेवढी कॅपेबिलिटी नव्हती, किंवा आपण असं म्हणू शकतो की इथं जे काय तर ट्रॅप झालेलं आहे कोणतरी. कोणतरी नाही, ट्रॅप नाही तर लिक्विडिटी ग्रॅप झालेली, आपण असं बोलू शकतो. ओके. आपण याला प्रॉपर थोडं झोन मार्किंग करू. ओके. आपण जर का बघितलं तर आपल्याला हा चांगला आपल्याला झोन दिसत आहे. ओके. तर मित्रांनो, हा झोन जेव्हा ब्रेकआउट होतोय, तुम्ही जर का बघितलं, हा काय, एक रेजिस्टन्स, हा काय, रेजिस्टन्स, इथनं एकदा रेजिस्टन्स रेजिस्टन्स घेऊन ब्रेकआउट दिले. इथं जेवढे काही बाहेर आले असेल, किंवा समजा साहजिक आहे, आपली पण जी काय एंट्री आहे, तर आपण कुठं बनवणार आहे. ठीक आहे, आपला पण हाच सेटअप आहे. हा सेटअप म्हणण्याच्या इथनं एक चालू व्हायची माझं ती बुल रन, पण ठीक आहे, मार्केटने इथनं काय तर रिव्हर्सल खाल्लं. ओके. आपला रूल काय, जर मार्केटला रॅली करायची, तर मार्केट काय तर कुठलाही टाइमपास नाही करणार आहे. बरोबर की नाही? तर मार्केटला काय तर कुठलाही टाइमपास करणार नाही. तर मित्रांनो, जर का मार्केटला रॅली करायची असती, मार्केटला जर खरंच वर जायचं असतं, तर मार्केटने इथं कशाला टाइमपास केला असता. बरोबर की नाही? ठीक आहे, एकदा रिटेस्ट घेतलं, तरी जायची बात होती, पण मार्केटनी तसं काही केलं नाही. पण मग आपल्याला इथं काय बघायचंय की ठीक आहे, ब्रेकआउट दिलाय चांगल्या झोनचं, चांगला सेटअप होता, पण मार्केट काय वरती सस्टेन नाही करत आहे. वरती काय ऑपरेटर्स बसलेले, ऑपरेटर सेलिंग साईड साठी बसलेले. ओके. तर ऑपरेटर जेव्हा सेलिंग साईड साठी बसलेले, तर तेव्हा आपल्याला काय करायचंय मित्रांनो, ठीक आहे, मार्केटने सस्टेन नाही केलंय, जर मार्केटला डायरेक्ट ब्रेकआउट, आपल्या डोक्यात एक फिट पाहिजे की जर मार्केटला जर का डायरेक्ट ब्रेकआउट द्यायचा असेल, तर मार्केट काय तर 360च्या स्पीडने काय इथनं एक पुलबॅक घेऊन 360च्या स्पीडने गेला असतं. काय, तर 360च्या स्पीडनी. ओके. 360ची स्पीड. ओके. म्हणजे काय की मित्रांनो, एक काय लक्षात राहू द्या आपल्या व्हिडिओजवर, 360ची स्पीड म्हणजे विदाउट टाइमपास. टाइमपास न करता जे मार्केट वर जातं तेच ओरिजिनल मूव्ह असतो. ओके. आणि तोच आपल्याला कॅप्चर करायचा असतो. ठीक आहे. मग आपल्याला समजलंय की हा मार्केट इथं काय सस्टेन नाही केलं. ठीक आहे, रिव्हर्सल खाल्ला. ठीक आहे, रिटेस्ट 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 करत करत काय मार्केटने जेव्हा रिटेस्ट करता 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 लिक्विडिटी जशी ग्रॅप केली, जेव्हा अशी रेड कॅन्डल बनल, तेव्हा समजून घ्या की हा एक काय तर हा डाऊन ट्रेंड चालू झालाय. आपण असंच समजायचं, कारण की एक लक्षात राहू द्या की आपल्याला काय तर आपल्याला टॉपला सेल करायचे, आपल्याला टॉपला बाय नाही करायचे. समजतंय का मित्रांनो? आपल्याला काय तर टॉपला सेल करायचं आहे. टॉपला सेल केल्याचा अर्थ काय होतो मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या, हे काय एक ऑपरेटर स्ट्रॅटजी. टॉपला जे काही लोक सेल करतात ते कोण असतात, तो ऑपरेटर्स. ऑपरेटर्सनी इथं काय तर जबरदस्त पैसे कमवले, इथनं लिक्विडिटी जी काय ग्रॅब केली,
या लिक्विडिटी ग्रॅप पासन भरपूर पैसे कमवले. आता काय, तर एक्झिट करायचा जेव्हा टाइम आला, त्यांनी इथनं मूव्ह रिव्हर्स करून टाकला. आपल्याला पण समजायचे हा ही रेड कॅन्डल बनलं, आपल्याला पण काय, तर रेड कॅन्डलच्या हिशोबाने ट्रेड घेऊन डाऊन ट्रेंड मध्येच आपल्याला राहायचं आहे. ओके, तर याला काय म्हणतात, तर एक असा एक डाऊन ट्रेंड स्टार्ट होऊ शकतो. ओके, मान्य आहे का मित्रांनो तुम्हाला? हे काय, तर मार्केटचं एक नेचर आहे. ओके, आता काय, ठीक आहे, हा मोठा टाइम फ्रेम आहे, हा 2 आवर टाइम फ्रेम आहे. आपण थोडं छोटं टाइम फ्रेम 30 मिनिट टाइम फ्रेम लावू. ठीक आहे, जेव्हा 30 मिनिट टाइम फ्रेमला आपण आले, तेव्हा आपल्याला काय दिसते, ठीक आहे, ही स्ट्रेंथ बघा. हे काय मित्रांनो, स्ट्रेंथ अँड विकनेस स्ट्रॅटजी. तुम्ही एक लक्षात घ्या, जेव्हा डाऊन ट्रेंड चालू होतोय तेव्हा आपल्याला काय काय बघायचंय, काय काय नाही बघायचंय. जेव्हा डाऊन ट्रेंड चालू झालाय तेव्हा आपण काय बघतोय, की हा डाऊन ट्रेंड मध्ये काय, की स्ट्रेंथ अँड विकनेस कशा साईड पाहिजे, तर कायम सेल साईड साठीच स्ट्रेंथ पाहिजे. समजतंय? जेव्हा बाईंग साईड मध्ये विकनेस येईल आणि सेल साईड मध्ये स्ट्रेंथ येईल, तेव्हाच एक डाऊन मूव्ह चांगला येतो. एक कायम लक्षात राहू द्या. ओके, म्हणजे काय, तर जास्तीत जास्त स्ट्रेंथ रेड कॅन्डल्स मध्ये तुम्हाला दिसेल. ओके, मग आपल्याला काय, इथं बाय साईड ट्रेड घ्यायचा नाही. तुम्ही डबल एकदा लक्षात घ्या, इथं काही असे सेटअप्स पण बनतील. ओके, आता हा जो काही सेटअप होता, हे बघा, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स आला. इथं जे काही ब्रेकआउट आलेला असेल, काही लोकांनी इथं बाय पण केलेला असेल. पण मग तुम्ही एक कायम लक्षात राहू द्या मित्रांनो, आपल्याला काय, तर डाऊन ट्रेंड मध्ये एक तर मार्केटमध्ये अप ट्रेंड राहील, नाही तर डाऊन ट्रेंड राहील. आपल्याला काय, ते एक कायम डोक्यात फिट राहू द्या, फिक्स करा, फिक्स. डाऊन ट्रेंड मध्ये नो बाय साईड ट्रेड. तर मित्रांनो, बाय साईड ट्रेडचा विषय जाऊ द्या, तुमचा विचार पण आला नाही की मी बाय करू का डाऊन ट्रेंड मध्ये. काय आहे, की डाऊन ट्रेंड चालू झाल्यावर लगेच संपणार नाही. तो अजून कम से कम 4,000 5,000 असे पॉईंट खाईल, किंवा कम कम कधी कधी 10,000 असे सुद्धा पॉईंट खातात. जेवढी मोठी रॅली तेवढे मोठे क्रॅश, म्हणजे क्रॅशेस मार्केटमध्ये. ओके, म्हणजे जेवढी मोठी रॅली होईल तेवढेच मार्केट पुलबॅक पण घेतील, तेवढेच मार्केट क्रॅश पण होईल. याच्यासाठी पण आपल्याला रेडी राहायचे. त्याच्याकरता मी तुम्हाला काय, ते एक डाऊन ट्रेंडचं शिकवत आहे. कायम मार्केट असं काय रॅली करत राहणार नाही, की हा आम्ही कायमचीच रॅली करू, तसं काही नाही. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता की हा पॉइंट्स काय म्हणजे किती, बघा किती पॉइंट आहे, तर 7,000 पॉइंट, किती, 7,000, 7K, 7,000 पॉइंटनी मार्केट काय तर खाली आलेले आहे. हे काय, हा एक डाऊन ट्रेंड इंडिकेशन आहे. पण मी तुम्हाला मग आता काय, तर याला म्हणतात एक डाऊन ट्रेंड टाईप. ओके, कळालं, डाऊन ट्रेंड कशाला म्हणतात. याच्यात काय करायचं नाही, त्याच्यात आपल्याला बाय साईड ट्रेड घ्यायचा नाही. याच्यात ओव्हर क्वांटिटीत आपल्याला काय, तर बाय साईड मी कधीच जायचं नाही, किंवा एक्स्ट्रा क्वांटिटीत. आपले जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहे, जेव्हा आपला बाय साईड सेटअप राहील तेव्हा आपल्याला घ्यायचे बाय साईड सेटअप्स, पण केव्हा, अप ट्रेंड. याला म्हणतात मित्रांनो डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड म्हणजे स्ट्रेंथ बघून तुमचा सेटअप आल्यावर तुम्ही एक एंट्री घेऊ शकता. सर्वात मोठं काय, तर एक कळणं की हा आता हा डाऊन ट्रेंड झालेला आहे. ठीक आहे, इथं आपल्याला समजा कळालं